चला तर मंडळी, नमस्कार. विनायक व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. आता मी निघालो आहे नवी मुंबई नेरोळीतून पनवेलच्या दिशेने. मंडळी, येऊन पोचलो आहे आपण आता एक्सप्रेसवेच्या प्रवेशद्वारावर, जे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, आणि कलबोलीला पोचलो आहे आपण. आज सोमवार 7 एप्रिल 2025 या दिवशी आपण ही राईड करतो आहे. आणि आज काही तसं रायडर्स वगैरे आपल्याला भेटणार नाही आहेत, कारण सॅटर्डे संडे अशा दोन्ही दिवशी बरेचसे रायडर्स लोणावळा खंडाला या ठिकाणी वन डे राईडसाठी निघतात. तर आज सोमवार असल्यामुळे ते लोक आपल्याला दिसणार नाही आहेत आणि ट्रॅफिक पण तशी कमी भेटेल. बघूया पुढे. आता हा जो सिटी एरिया आहे पनवेलचा, हा सोडल्यानंतर आपल्याला पुढे समजेल की मेन रस्त्याला लागलो आपण की त्या ठिकाणी आपल्याला समजेल. पलसपे फाट्याला पोचलो आहे आपण आत्ता. आणि इथून बघा, तुम्ही बघू शकता, इथं लालपरी चालले ना राईट साईडला, तिथून गेलो की जाणार आपण गोवा रोडला, JNPT रोड, गोवा रोड. आणि इथून आपण चाललो आहे पुणे रोडला, पुणे रोडला तर स्पेअर पार्ट्सचं दुकान आपल्याला काय भेटत नाही आहे. पुढे भेटत तर बरं आहे. कितीला आहे? 175 असेल बघा. 175 मोतुलचा आहे. वो मोतुल का, ये कौन सा है? ये मोटूल है. मोतुल देना. कितना है उसका? 125. 125. मोटा डब्बा गिरेगा. ठीक है. सुट्टे नाही रे. ऑनलाईन मारून हां. वडापाव खायला थांबलो आहे. भूक लागली ना, वडापाव खाऊन. वडापाव खाऊन झालं आहे छानपैकी, चव होती शेडून फाट्याला. तर आता या ठिकाणी पंपावर थांबतो जरा. पाणी वगैरे नाही घेतलं अजून. या पंपावर आम्ही नेहमीच CNG आणि पेट्रोल भरायला थांबतो, म्हणून इथे थांबतो मी. पुढे जाऊन थांबतो, चैन पण करून घेतो. कारण भयंकर अशी गरमी आहे, त्यामुळे सावलीलाच थांबायचं आहे. या ठिकाणी मस्त अशी सावली आहे. ओके. बऱ्याच दिवसापासून चैन लूप केली नव्हती, तर आत्ता झालं आहे ते काम आपलं छानपैकी.
कारण चैन लूप केल्यावर थोडा फरक पडतो. आता निघूया. पहिल्यांदा आपल्याला शेडूंग टोल नाका लागेल. शेडूंगच्या टोल नाक्याला पोचलो आहे. भरमसाठ उन्हामधून आपली बाईक राईड चालू आहे. खंडाळा घाटाची प्रतीक्षा, कारण थोडाफार थंडावा तिथे जाणवणार आहे आपल्याला आणि थोडंसं रिलॅक्स होऊ तिथं आपण गेल्यावर शिंगरोबाच्या मंदिराजवळ. तर आज तशी ट्रॅफिक नाही आहे, कारण सॅटर्डे संडेला जास्त ट्रॅफिक असते. आज सर्वजण कामानिमित्त जो तो आपल्या घरी परत येतो आणि आपण चाललो आहे सकाळी काम उरकून आपल्या राईडला. पाणी घेतलं, घरातून आणलेलं पाणी पिलं ना आपण. आपलं इतकं गरम झालं आहे, तेच घेतलं पण थंड पाणी प्यायलं नाही ना, पण सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास होणार या उन्हामध्ये. त्यामुळं आपलं घरचं पाणी पिलेलं बरं. चला, तर सांगायचं असं की या अगोदर पण मी बाईक राईड केल्यात, पण आजची जी बाईक राईड करतो आहे ना मी उन्हामध्ये, तुम्हाला सांगतो 5-5 किलोमीटरला आहे ना ब्रेक घेतो आहे मी. इतकं भयंकर ऊन आहे आणि ॲक्च्युली वरून सूर्यदेवता आणि हे जे डांबरी रस्ता आहे ना, हे असं तापलं आहे, याची पण वाफ खालून मारतो आहे. आणि आपल्या गाडीची जी इंजिनची वाफ आहे ती वाफ असं मिळून आहे ना, सगळीकडून गरम हवा मारते आणि फुल गरमी जाणवते. तर आता मी थांबतो खंडाळ्याला. आता आपण खोपोलीमध्ये पोचलो आहे आणि या ठिकाणी घाटाला सुरुवात होते आपल्या खंडाळा घाट म्हणून. बघू शकता आपण माझ्या डाव्या हाताला आहे गगनगिरी महाराज मठ यांच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता. इथे थांबतो आहे मी जरा. हे बघा, आज कमान जी आहे ना ही कमान, या कमानीतून गगनगिरी महाराजांचं मठ आहे त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि इथून सरळ आपल्याला खंडाळा घाट सुरू होतो आहे. तर या खंडाळा घाटातून आपण शिंगरोबापर्यंत पोहोचणार आहोत. शिंगरोबा देवाच्या मंदिराजवळ थांबणार आपण, थोडी विश्रांती घेणार. ऊन भरपूर आहे. तर घाटाला सुरुवात होतो आहे. तर हा आहे खंडाळा घाट. त्याचा आपण आता उन्हाळी आस्वाद घेऊया. रस्ते जे आहेत त्याचा आनंद वेगळाच असतो. एवढी वाकडी वळणे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला गाडी चालवायची आहे. गाड्या कसा मोसममध्ये चालू जास्त प्रेशर देत नाही आहे. ती बाईक असल्या कारणाने पटकन गाडी चढान चढते. म्हणजे बाकीच्या ज्या गाड्या आहेत ना
त्यांना व्यवस्थित चढवावं लागतं गाडी. इथून वरून जाऊ नका, नो एंट्री आहे. तिकडे पोलीस हवालदार असतात, लगेच तुम्हाला फाईन मारणार बाजूला घेऊन. आणि तिकडून उताराची बाजू आहे, त्या साईडने गाड्या उतरल्या जातात. आणि एक खिंड आहे मध्ये, त्या ठिकाणी तर अशी जागा आहे का तिथे अपघात होऊ शकतो, म्हणून तिथून जाऊ नका. नो एंट्री आहे तिकडे. आणि आता आपल्या शिंगरोबाचे देवाचं मंदिर आलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, जरा रेस्ट घ्यायचा आहे 15-20 मिनटं. गाडीला पण थोडं आराम भेटेल, कारण आपली गाडी नवीन टेक्नॉलॉजीची नाही आहे. हां, तर या ठिकाणी आपल्याला छानपैकी आहे थांबायचं आहे. बघा हो, बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. बुटं काढतो आधी. त्या लोकांनी पैसे टाकलेत ते तसेच आहेत. हे बाप्पा शिंगरोबा देवा, आणि काय सर्वांनी व्यवस्थित जाऊ दे, सर्वांना सगळी ठेवून होती. पुढे एक डेंजर वळण आहे, आणि तीच वळण महत्त्वाची होती. पूर्वी ज्या वेळेला ह्याच रस्त्यातून वाहतूक व्हायची ना, त्यावेळेला कसरत असायची ड्रायव्हर लोकांची गाडी चालवण्यासाठी. आत्ता इझी झालेलं आहे सगळं रस्ते वगैरे भरपूर झालेत, त्यामुळे काय वर्दळ ट्रॅफिकचा प्रश्न नाही आहे. चला तर दर्शन झाले आपल्या शिंगरोबा देवाचं. आता आपण ही चढण चढत आहोत, गाड्या नाही आहेत काही. तर हे बघा, तुम्हाला दिसणार या व्हिडिओमध्ये की ही चढण कशी आहे. पण बरेचसे गाडीवाल्याने या ठिकाणी अडकलतात. की बघा इथे असं स्मूथमध्ये जर गाडी चालवली ना तर काही अडखळायची गरज नाही आहे. हे लोक स्पीडमध्ये येतात आणि इथे कंट्रोल होत नाही, आणि त्यामुळे गडबडतात ते लोक. आरामात अशी. चला, हीच ती चढण मी म्हणत होतो ना तुम्हाला, ती डेंजर आहे. खास करून जे मालवाहतूक गाड्या ज्या असायच्या पूर्वी या रोडने यायच्या ना, त्यावेळेला मोठमोठे दगड हातात घेऊन राहायला लागायचं की मागे टायरला लावायसाठी. हे बघा, अशा पद्धतीने गाडी थांबली की लगेच मागे टायरला लावून द्यायचे ते दगड. त्यामुळं काय व्हायचं की गाडी थांबायची, ब्रेक मारून ठेवायची गरज लागत नाही. पण आत्ता कसे एअर ब्रेक्स वगैरे आलेले आहेत, त्यामुळे गाड्या जागच्या जागी थांबत आहेत. हा रस्ता उतरायला आहे आणि हा रस्ता जायला आहे, त्यामुळे 3 एंट्री लावलेली होती खाली. ह्या ठिकाणी मागच्या वेळेला एक मोठा अपघात झाला होता, कंटेनर पलटी झाला होता या ठिकाणी. तेव्हा इथली सगळी ट्रॅफिक बंद झाली होती. इथे मध्येच तो आडवा पडला होता. आता हा कुठून चालला आहे बाबा, हा कुठून तो कुठून. वा, तर गाड्या घेऊन चालायचं घेऊन नाही काय नाही. तर हा एक्सप्रेसला लागतो इथून उतरताना. आणि आपण आता चाललो आहे लोणावळ्याच्या दिशेने, खंडाळा घाटातून. उन्हाचं दृश्य आणि हे खाली एक्सप्रेस हायवे. त्याला अंडा पॉईंट बोलतात या रस्त्याला. जसं आला ना आता अंडाकृती वळण आहे या रस्त्याचं, आणि याला अंडा पॉईंट बोलतात. खोपोली शहर. इथून संध्याकाळचं जे दृश्य असतं ना ते बघण्यासारखं असतं, छान एकदम. गारवा असतो, संध्याकाळी गारवा असतो मित्रांनो या ठिकाणी. आता उन्हामध्ये खूप गरम वाफ मारतं आहे, तर त्याचासुद्धा अनुभव आपण घेतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोचवतो. एकविराई मात की जय. तर कारल्याला चाललो आहे आपण एकविराचं दर्शन घ्यायला. आत्ताच जत्रा 2 दिवसापूर्वी जत्रा होती आई माऊलीची. तर त्यावेळेला भरपूरच गर्दी होती. लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात, भाविक येतात आणि या जत्रेचा
आनंद घेतात, दर्शन घेतात. तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं मला आहे ना, गर्दी आवडत नाही मित्रांनो. गर्दीमध्ये जायला पण आवडत नाही. निवांत दर्शन हवं असतं आपल्याला. एकवीर आहे तिथे. तर त्या अनुषंगाने मी गर्दीच्या ठिकाणी कधीच जात नाही आणि गर्दीच्या दिवशीसुद्धा कधी जात नाही. एकदम आवडतं. तो बघा पूल दिसतो ना मित्रांनो, तुम्हाला दिसत नसेल त्यामध्ये दूरवर आहे. आणि ही खोपोली नगरी. तर तो जो पूल दिसतो त्या ठिकाणी तो धबधबा पडतो चालू असतो पावसाळ्यामध्ये. जबरदस्त अनुभव आहे त्या ठिकाणी गेल्यावर. मी तर गेलो नाही अजून, फक्त व्हिडिओमध्येच बघितलं आहे. आणि या ठिकाणी आपण आता घाटाच्या वरच्या दिशेने चाललो आहे. आत्तापर्यंत एवढ्या उन्हामध्ये पण गाडीने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आता पिकअप घेऊन चालतं आहे. मोठी चढण आहे ही, वाटत नाही. ज्यावेळेला आपण गाडी चालवतो ना आणि गिअरमध्ये गाडी टाकत जातो त्यावेळेला समजतं की ही किती चढण मोठी आहे ती. थोडासा का होईना हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण झाला आहे मित्रांनो. खाली जोपर्यंत होतं ना तोपर्यंत खूप ऊन लागत होतं, गरम वाफ मारत होती. पण आता इथं जसं वर चढलो ना तसं थोडासा गारवा तयार झाला आहे मित्रांनो. बरोबर आता चांगलं वाटतं गाडी चालवायला, बेटर फील होतं आहे. आता हा जो पुढचा गाडीवाला आहे ना मगापासून हळू चालत होता आणि जेव्हा मी त्याला क्रॉसिंग करायला लागलो तर तो पण माझ्या स्पीडला जायला लागला. पण मी मागे घेतली तर त्याने पण मागे यायला सुरुवात केली. म्हणजे असे काही जण गृहस्थ आपल्याला या प्रवासामध्ये भेटत असतात. तर त्यांना इग्नोर करून आपण आपला प्रवास सुरू ठेवायचा आहे. तर हे बघा दोन्ही बाजूने हे ब्रिज दिसत आहेत ना तुम्हाला, हे एक्सप्रेसवेचे ब्रिज आहेत. आणि त्या ब्रिजच्या खालून म्हणजे जुन्या रस्त्याने आपण चाललो आहे पुढच्या दिशेने, पुण्याच्या दिशेने. तर पूर्वी हाच रस्ता होता आणि आताही तोच रस्ता आहे. मस्त असं फील होतं गारवा. वरून सरळ ब्रिज. थोडासा लोकेशन करत गेला आहे ट्रकमुळे, तर संपूर्ण त्या टोकापर्यंत आहे ना आपला व्हिडिओ दिसला असता जसं. छान असं पावसाळ्यातला ना का होईना एकवीर आहे मात्र की आहे. उन्हाळ्यातलं दृश्यसुद्धा बघायला गेलं तर चांगलं वाटतं. गोप्रोची एक बॅटरी संपली, आता दुसरी बॅटरी लावली आपण. आणि हे बघा रस्ता आणि हे वरून रेल्वे अशी पॅरललमध्ये जाते ती. मुंबई पुणे आत्ता नाही आपल्याला भेटली, तर संध्याकाळी बघूया, भेटली तर ठीक. हां तर बॅटरी बदलून झालं आहे. बॅटरी एवढी गरम झाली होती की हाताला एकदम असं हे लागत होतं. आता ही दुसरी बॅटरी लावली आपण. आता ही किती पुरते ती बघूया. तर सध्या आपण लोणावळ्यामध्ये आहोत. एकविराच्या जवळच आता. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. आई तुझं डोंगर कोणी बांधिला गो, आई तुझं डोंगर कोणी बांधिला, न बांधिला 5 पांडवानी ग, अर्जुन बांधवानी, बांधिला 5 पांडवानी गो, अर्जुन बांधवानी. तर अशा पद्धतीने आई माऊलीचं गाणं बोलत आपण चाललो आहे त्यांच्या दर्शनाला भर उन्हामध्ये. हो 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 ट्रॅक्टर बाबा खूप जय. तर या ट्रॅक्टर लोकांपासून जरा सावधान राहायचं. त्यांच्या एकामागून एक असे ट्रॉले लावलेले असतात आणि त्या अशा झिकझॅक करत चालतात. त्यावेळेला जरा सांभाळून करायचं ओव्हरटेक करताना.
गेला पुण्याला रस्ता आणि हे श्री क्षेत्र एकविराई देवस्थान हे बघा. तर असं छानपैकी कमान या ठिकाणी आई माऊलीच्या नावाने सजवले आहे. पुढे आपण चाललो आता. दसऱ्याच्या दिवशी एवढी गर्दी होती की इथं सुद्धा तुम्ही चालत जाऊ शकत नव्हते एवढ्या प्रमाणात. आणि आज संपूर्ण मोठा परिसर आहे असा छानपैकी खाली घाटाला आपण पायरीला दर्शन घेऊ आईचं. कारण ऊन भरपूर आहे वर जायला. तर थोडंसं कॅमेरामध्ये आहे ना मिस्टेक झालं होतं. एक दुसऱ्याच वेगळ्या मोडमध्ये गेला होता. जे आपलं व्हिडिओ मोड असतो तो मोड सोडून. कारण हे भरपूर लक्ष द्यायला लागतं ब्लॉगिंग करताना. तर ऑपरेट करताना आहे ना कॅमेरा जरासं सुद्धा बटन तिकडे तिकडे झालं की वेगळ्या मोडमध्ये गेल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर हे आहे आई माऊलीचं डोंगर. भव्य दिव्य असा डोंगर दिसतोय तुम्हाला समोर. आणि या 4 तारखेला शुक्रवारी आई माऊलीची पालखी होती. त्यावेळेला भरपूर असा जनसागर म्हणजे भक्तगण या ठिकाणी उपस्थित होता लाखोच्या संख्येने. तेव्हा खूप गर्दी होती. तर तेव्हा आपण आलेलो नाही. तर आज आलो आहे. आज संपूर्ण परिसर मोकळा आहे. एकविरा भक्तांचे हार्दिक स्वागत. या ठिकाणाहून रस्ता आहे जवळ जायला तिथून. आणि आपण हे मंदिरचं कळस दिसतंय त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे. हा एकविरा देवी चला मी कॅमेरा चालूच ठेवतोय. आता दर्शन घेऊन येऊ एकविरा यायचं. एकविराई मात की जय. तर अशा पद्धतीने आपण आई एकविरा मातेच्या पायथा मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि वाजले आहेत बघा आता 2 वाजून. हे बघा 2 वाजून 49 मिनटं झाले आहेत. आपण 12 वाजता राईडला सुरुवात केली होती. तर जवळजवळ 2.5 तास लागले आपल्याला या ठिकाणी यायला. तर आपण ब्रेक पण घेतले होते तेवढेच उन्हामुळे. पण आता इथे आहे ना गारवा आहे मित्रांनो. तर ठीक आहे. आई माऊलीचं दर्शन झालं बस झालं. इथं यायचं होतं आज तर आलो आपण. एक चांगली राईड झाली आपली. आता आपण इथून निघणार आहोत घरी जायला. हां तर चला. एकविराई मात की जय. गाडीने पण चांगली साथ दिली आपल्याला इथपर्यंत यायला. चला आता निघतोय. आज गर्दी नाही आहे तेवढी. दुपार आहे आणि सोमवारचा दिवस असल्याकारणाने जास्त वर्दळ नाही आहे. तर आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे आत्ता.
लिंबू सरबत घेऊया इथे. हा एक लिंबू सरबत द्या. बस बर्फ कमी टाका. हां स्कॅनर ठेवून द्यायचं. काय ते बा माणूस कुठे आहे ना 40 पाव पाहिजे. पाव ठीक आहे. लिंबू सरबत. दादा एक नारळ द्या. फक्त नारळ द्या एक. सोलून पाहिजे का? सोलून व्यवस्थित ठेवायचं आहे. कितीला? 30 रुपये. हे घ्या. हे बघा एक नारळ घेतले आई माऊलीला ठेवायला. कारण नारळ नव्हता ठेवला मी. दर्शन घेतलं होतं पण नारळ ठेवला नव्हता. आता आपण परत चाललो आहे दर्शनाला. नारळ ठेवण्यासाठी. एकवीर आहे. चला आईला नारळ ठेवून झालंय. आता आपण प्रवासाला लागू. इथून तुम्हाला दाखवतोय, कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल समोरच हे ब्रिज बांधतंय आणि तिथून ते टनल तयार होऊन पलीकडे जाणार आहे. म्हणजे हा जो आपण सध्या घाट रस्ता वापरतोय तो सुद्धा न वापरता सरळ तिथून जो रस्ता येणार आहे त्या ब्रिजवरून सरळ बोगद्यामधून पलीकडे जाणार आहे. तर काय टेक्नॉलॉजी आहे. आणि बघा तुम्ही बघू शकताय आत्ताच्या घडीला हे काम चालू आहे जोरदार. आता आपण घाट उतरतोय शिंगरोबाच्या मंदिराजवळून. हे बघा आता परत इथून नो एंट्री आणि इथून सुरू. तर हा उतार रस्ता आहे, तीव्र उतार आहे. आणि पुढे आहे ना खिंड टाईप रस्ता आहे, त्यामुळे तिकडून आपल्याला येता येणार नाही. नो एंट्री आहे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे, वरून जायचं नाही आहे. गाडी आपण आता स्पीडला चालली आपली गाडी, पण आपण आता ब्रेक मारायचा आहे आपल्याला, कारण तीव्र उतार आहे. बघा खंडाळ्याचा घाट. गो स्लो, 30च्या स्पीडमध्ये चाला असं सांगितलं. ही बघा हीच ती खिंड मी सांगतो. दोन्ही डोंगर कापून, एक डोंगर कापून मधून रस्ता तयार केला आहे. हे बघा गाडी पलटी झाली बघा कशी रिक्षा.
अशा पद्धतीने आपण शेंगरोबाची उतार जो आहे, शेंगरोबाचा उतार तो आपण उतरलो आहे. वर होतं तर छानपैकी थंडगार असं वाटत होतं, पण आत्ता इथं पुन्हा ऊन जाणवायला लागलं आहे. तर एक ऊसाचा रस घ्यायचा आहे आपल्याला. तर बघतोय कुठं पुन्हा एकदा ऊसाचा रस घ्यावा लागेल, कारण गरम खूप होतं आहे. उसाचा रस पिऊन झालं आहे छानपैकी. गार बर्फ टाकून घेतलं, कारण विदाऊट बर्फ साधा आहे ना तहानच भागत नाही. तर चला पुढच्या प्रवासाला लागूया. ये आता डायरेक्ट घरी नॉनस्टॉप. पुन्हा एकदा सरबत पिले आपण गार असा, कारण ऊनच तेवढं आहे की सारखं थंड पेय असे वाटतंय. मस्त होतं एकदम सरबत. काय सांगितलं तर पायनॅपल, मिल्क पायनॅपल. चला नॉनस्टॉप जाता जाता मध्ये ब्रेक होत आहेत आपले. जो ज्यूस होता ना खरोखर छान वाटलं पिऊन. धन्यवाद मित्रा. स्टँड होता हा, थोडासा गारवा जाणायला लागला आता. गार हवा थोडीशी सुटली. मंडळी अशा पद्धतीने आपण ही बाईक राईड करून घरी पोचतोय. गावामध्ये आलो आपण. आणि ही जी व्हिडिओ आहे कारल्याची व्हिडिओ ही तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. घरी पोचलो आता मी. छानपैकी राईड झाली आपली. हो चलो.